आज मी कैरीची चटणी करते. कच्चा आंबा, सेंद्रिय आंबा आहे हा, तोतापुरी आहे आणि कापते आणि करून घेते. धुवून घेतलेला आहे मी, चांगला पुसून धुवून घेतला आहे. तर कापून घेते, सगळा कापून घेते. सालावरची साले या काढल्या तरी चालतं, नाही काढल्या तरी काय, हे कडवट लागत नाही, काय चांगलं असतं, चांगलं लागतं. असं कापून घेते मी. आतमध्ये कोय असती त्याची काढून टाकायची, ती असं कापून घेते मी सगळंच. ही अशी कोय असती, हे काढायची ह्याच्यातली आतमधली. ही कोय अशी काढून टाकायची. अशी कोय असते त्याची, काढायची. याचं साल पण कोयीच्या बाजूला असतं, ते खाली असं काढायचं हाताने. काढून घ्यायचं असं, टाकून द्यायचं असं. ते कापून घेते मी बारीक तुकडे करून. उन्हाळ्यातून चांगली चटणी कैरीची भाकरीसोबत चपातीसोबत छान लागते अगदी. असं कापून घेते मी सगळे हे. तर कापून झाली अशी. कैरी आंबट, दुसरी तोतापुरी आंबट नसती जास्ती, दुसरी असती कैरी ती आंबट असती. गोल गोल तो आंबा, तो आंबट असते जास्ती. कैरी ही आंबट जास्ती नसती. आता हे भरून घेते, वाटून घेते, त्याच्यामध्ये भरते मिक्सरच्या भांड्यामध्ये. आता वाटून घ्यायचे. आता हे चटणीमध्ये हे मीठ आहे, हे 2 मिरच्या आहे, धुवून घेतल्या मी. आता ते मिरच्या टाकणार आहे. हिरव्या आहे, तिखट नाही आहे मिरच्या. ही कोथिंबीर आहे, हे आल्याचे 2 तुकडे छोटे, हे लसणाच्या पाकळ्या, हे सुक्कं खोबरं घेतले. ओलं खोबरं असलं तरी चालतं, सुक्कं असलं तरी काही नाही, सुक्कं घ्यायचं. ही धन्याची पावडर. आता ह्याच्यामध्ये घालून मी वाटून घेते सगळं. हे मिरची तुकडे, आल्याचे, लसणाच्या पाकळ्या याच्यामध्ये ओतते. आणि हा गूळ आहे, गूळ घाला, साखर घाला, तुम्हाला जे आवडेल ते तुम्ही तुमच्या चवीनुसार घाला. मी गूळ घालणार आहे याच्यामध्ये. जास्ती काय कैरी आंबट नाही म्हणून थोडंच घेतला मी गूळ. कोथिंबीर जराशी, ही धन्याची पावडर, हे सुकं खोबरं, हे मीठ चवीनुसार 1 चमचा, थोडं लाल तिखट. 1 नंबर चटणी होती कैरीची. लाल तिखट, हळद जराशी. आता वाटून घेते मी. हे जिरं राहून गेलं माझ्याकडनं, टाकायचं.
तर वाटून घेते मी. झाली वाटून, आता काढून घेते भांड्यामध्ये. पाणी घालायचं नाही वाटताने, आपल्या आपण आंब्याचं कैरीचं पाणी सुटतंच त्याला, पाणी घालायचं काही नाही कारण यात. मस्त अगदी वाटून कसला सुगंध वास येतोय, आंबट गोड छान लागते अगदी. आंबट गोड भाकरीसोबत चपातीसोबत अगदी मस्त लागते. जरी भाजीनं एक आमटी किंवा वरण असलं, तोंडी लावायला जरी ही चटणी घेतली तरी एकदम मस्त अगदी बेस्ट. आता काढून घेते सगळे याच्यामध्ये भांड्यामध्ये. झाली आता काढून, त्याला फोडणी देऊन घेते. मोहरी कढीपत्ता त्याची फोडणी देऊन घेते. झाकून ठेवते जरा. तेल मी गरम करून घेतलं, आता मोहरी टाकते जराशी. कढीपत्ता, हिंग, आता हे फोडणी घालते, फोडणी देते. मस्त अगदी छान. झाकण काढते. भारी बसली फोडणी त्याला. आंब्याची चटणी एक नंबर अगदी. आंबट गोड छान लागते, अगदी भारी लागते. भाकरीसोबत चपातीसोबत अगदी एक नंबरच लागते आणि चांगली उन्हाळ्यातून. मिनटं झाकून ठेवते अजून. झाली आंब्याची कैरीची चटणी. माझी रेसिपी आवडली तर शेअर करा, लाईक करा. तुम्ही पण अशी करून बघा. कशी झाली कैरीची चटणी मला सांगा. चपातीसोबत भाकरीसोबत अगदी भारी लागते आणि तुम्ही करून बघा. जशी मी मापं दाखवली तशी मापं त्याच्यात घाला. गोड आंबट छान लागते, अगदी एक नंबर लागते.